Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study another example on the topic unit costing. In the previous lecture, we studied the first example on how we prepare the cost sheet under unit costing method. Before that, we started with this particular topic, that is unit costing, and in that discussion we studied that a unit costing is a method of costing which is used to calculate the cost of goods produced. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये युनिट कॉस्टिंग ही जी नवीन मेथड आहे याचं मीनिंग पाहिलं. युनिट कॉस्टिंग म्हणजे काय, तर युनिट कॉस्टिंग इज वन ऑफ द मेथड ऑफ कॉस्टिंग. युनिट कॉस्टिंग ही एक कॉस्टिंगची मेथड आहे, जसं इतर मेथड्स आहेत. इट इज लाईक अदर मेथड्स लाईक कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग, प्रोसेस कॉस्टिंग, ऑपरेटिंग कॉस्टिंग, etc. Unit costing is also one of the method of costing. And when this method is used or where this method is used, this method of costing is used where a business produces homogeneous goods. ज्या बिझनेसमध्ये होमोजिनियस वस्तूंचं उत्पादन केलं जातं. होमोजिनियस गुड्स म्हणजे काय, होमोजिनियस गुड्स मीन्स सिमिलर टाईप ऑफ गुड्स which are of same size, same color, same shape, same design, same order, etc. ज्या ठिकाणी एकसारख्या वस्तूंचं उत्पादन, एक प्रकारच्याच वस्तूंचं उत्पादन कंटिन्युअसली केलं जातं. टेक अ व्हेरी सिम्पल एक्झाम्पल ऑफ अ बिझनेस प्रोड्युसिंग और मॅन्युफॅक्चरिंग अ पेन और अ बिझनेस मॅन्युफॅक्चरिंग अ पेन्सिल. एखादा बिझनेस जर पेनचं मॅन्युफॅक्चरिंग करत असेल किंवा पेन्सिलचं मॅन्युफॅक्चरिंग करत असेल, तर जे पेन्स किंवा पेन्सिल्स प्रोड्यूस केल्या जातात, बनवल्या जातात, त्या होमोजिनियस असतात. होमोजिनियस मीन्स त्याची डिझाईन, त्याचा कलर, त्याचा शेप हे एकसारखा असतो. दीज आर कॉल्ड एज अ होमोजिनियस गुड्स. अँड अ बिझनेस विच प्रोड्युसेस होमोजिनियस गुड्स युजेस धिस पर्टिक्युलर मेथड ऑफ कॉस्टिंग. ज्या बिझनेसमध्ये होमोजिनियस गुड्सचं उत्पादन केलं जातं अशा बिझनेसमध्ये ही युनिट कॉस्टिंग मेथड जी आहे ती वापरली जाते. नाव क्वेश्चन इज व्हाय दिस मेथड इज यूज्ड और दिस मेथड ऑफ कॉस्टिंग इज यूज्ड टू कॅल्क्युलेट द पर युनिट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. आपल्याला ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत, से फॉर एक्झाम्पल सपोज देर इज वन कंपनी कॉल्ड एज ए लिमिटेड अँड सपोज इट हॅज प्रोड्युस्ड 10,000 पेन्स ड्युरिंग अ पर्टिक्युलर मंथ. एखादी कंपनी आहे, कंपनीचं नाव आहे ए लिमिटेड. सपोज ए लिमिटेड कंपनीनं महिन्याभरामध्ये जर 10,000 वस्तू बनवल्या असतील, तर एक वस्तू बनवण्यासाठी 10,000 वस्तूंचा खर्च किती आहे हे तर शोधला जाईलच, परंतु त्याचबरोबर एक वस्तू बनवण्यासाठी किती खर्च आला हे शोधण्यासाठी ही युनिट कॉस्टिंग मेथड जी आहे ती वापरली जाते. द युनिट कॉस्टिंग मेथड इज यूज्ड टू कॅल्क्युलेट द पर युनिट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. एका वस्तूसाठी किती खर्च आला, एक वस्तू तयार करण्यासाठी किती प्राईम कॉस्ट आली, किती फॅक्टरी कॉस्ट आहे, किती कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे, किती टोटल कॉस्ट आहे, हे फाइंड आउट करण्यासाठी ही युनिट कॉस्टिंग मेथड जी आहे ती वापरली जाते. सो इन शॉर्ट वी कॅन से दॅट युनिट कॉस्टिंग इज वन ऑफ द मेथड ऑफ कॉस्टिंग. युनिट कॉस्टिंग ही एक कॉस्टिंगची मेथड आहे जी कुठे वापरली जाते, विच इज यूज्ड इन दोज बिझनेसेस विच प्रोड्युसेस होमोजिनियस गुड्स. ज्या बिझनेसमध्ये होमोजिनियस वस्तूंचं उत्पादन केलं जातं, एकसारख्या एक जिन्सी वस्तूंचं उत्पादन केलं जातं, अशा बिझनेसमध्ये ही मेथड वापरली जाते. अँड व्हाय धिस मेथड इज यूज्ड, धिस मेथड इज यूज्ड टू कॅल्क्युलेट द पर युनिट कॉस्ट ऑफ गुड्स प्रोड्युस्ड. ज्या वस्तू आपण तयार केलेल्या आहेत, त्या वस्तू ज्या तयार केल्या त्यातील एक वस्तू, प्रत्येक वस्तू बनवण्यासाठी पर युनिट, प्रत्येक वस्तू बनवण्यासाठी किती खर्च आला हे शोधण्यासाठी ही युनिट कॉस्टिंग मेथड जी आहे ती वापरली जाते. दिस इज द बेसिक मीनिंग ऑफ युनिट कॉस्टिंग. इन द प्रिव्हियस लेक्चर वी स्टडीड वन एक्झाम्पल ऑन द प्रिपरेशन ऑफ कॉस्ट शीट ऑन युनिट कॉस्टिंग. युनिट कॉस्टिंग मेथडमध्ये सुद्धा आपण कॉस्ट शीटच तयार करतो. द फॉर्मॅट ऑफ कॉस्ट शीट इज 100% सेम ॲज वी हॅव स्टडीड इन द प्रिव्हियस सेमिस्टर. पाठीमागच्या सेमिस्टरमध्ये आपण कॉस्टशीटचा जो फॉर्मॅट शिकलो त्याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला कॉस्टशीट बनवावी लागते. फक्त ॲडिशनली वी हॅव टू प्रिपेअर वन ॲडिशनल कॉलम विच इज टायटल्ड ॲज कॉस्ट पर युनिट. फक्त एका वस्तूचा खर्च मेन्शन करण्यासाठी, दाखवण्यासाठी एक ॲडिशनल कॉलम कॉस्ट पर युनिट हा कॉलम फक्त तयार करावा लागतो. ओके, नाव लेट्स सी द अनदर एक्झाम्पल ऑन दिस टॉपिक.
PQR Limited produced and sold 500 units for the month ended 31st March 2019. Okay, this is the first sentence of this example. In this particular sentence, it is mentioned that the name of the company is PQR Limited. Second thing mentioned is it has produced 500 units and during the month ended 31st March 2019. पहिल्या सेंटेन्समध्ये सांगितलं आहे की कंपनीचं नाव PQR लिमिटेड आहे. या कंपनीनं महिन्याभरामध्ये 500 वस्तूंचं उत्पादन हे केलेलं आहे. Okay, this is the first sentence. After that, we are given one table where there are two columns. First column is titled as particulars and second column is titled as amount in rupees. Okay, and we know that whenever we are given an example on preparation of cost sheet, then we are given 20 to 25 expenses relating to the production. Okay, out of these total expenses, certain expenses are direct cost and remaining expenses are called as overheads. जे काय आपल्याला 20-25 खर्च दिले जातात त्यापैकी काही खर्च हे डायरेक्ट कॉस्ट असतात आणि काही खर्च हे ओव्हरहेड्स म्हणजेच इनडायरेक्ट कॉस्ट असतात. आता आपलं काम काय आहे की जे खर्च दिलेले आहेत त्याचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे की कोणता खर्च हा प्राईम कॉस्टमध्ये येणार आहे आणि कोणता खर्च हा ओव्हरहेड्समध्ये येणार आहे. ओव्हरहेड जर असेल, वी नो दॅट ओव्हरहेड्स आर क्लासिफाईड इंटू 3 कॅटेगरीज. फर्स्ट इज फॅक्टरी ओव्हरहेड, सेकंड वन इज ऑफिस ओव्हरहेड अँड थर्ड वन इज सेलिंग ओव्हरहेड्स. जे ओव्हरहेड्स असतात, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात, त्याचं क्लासिफिकेशन 3 कॅटेगरीजमध्ये केलं जातं. एक म्हणजे फॅक्टरी ओव्हरहेड, दुसरं म्हणजे ऑफिस ओव्हरहेड्स आणि तिसरं म्हणजे सेलिंग ओव्हरहेड्स. हे ओव्हरहेडचे झाले 3 प्रकार. आता त्याच्या अगोदर बिफोर the overheads we have to find out the prime cost. Okay, the first step in the preparation of cost sheet is to calculate, to find out the prime cost. What is prime cost? Prime cost म्हणजे काय तर prime cost means a sum of all direct costs. जे काय डायरेक्ट कॉस्ट असतात, कोणत्या डायरेक्ट कॉस्ट असतात? देर आर ओनली 3 डायरेक्ट कॉस्ट. फर्स्ट वन इज डायरेक्ट मटेरियल, second one is direct wages and third one is direct expenses, and a sum that is total of all these direct costs is called as a prime cost. ओके, हे जे 3 डायरेक्ट खर्च आहेत, डायरेक्ट कॉस्ट आहेत, त्यामध्ये पहिला म्हणजे डायरेक्ट मटेरियल, दुसरा म्हणजे डायरेक्ट वेजेस आणि तिसरा म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस. या तिन्हीच्या बेरजेला आपण प्राईम कॉस्ट असं म्हणतो. आणि प्राईम कॉस्ट कॅल्क्युलेट करणं, टू कॅल्क्युलेट द प्राईम कॉस्ट, इट इज द फर्स्ट स्टेप in the preparation of cost sheet. Okay, now in this particular example we are not given the amount of direct material in a ready-made form. हे जे आत्ताचं एक्झाम्पल आहे, या एक्झाम्पलमध्ये आपल्याला डायरेक्ट मटेरियलची अमाऊंट रेडीमेड दिलेली नाही. इन द प्रिव्हियस लेक्चर, इन द येस्टरडेज लेक्चर, वी हॅव सीन दॅट the amount of direct material was given in ready-made form, but here it is not given in ready-made form, so we have to calculate the amount of direct material, that is material consumed. एक्झाम्पलमध्ये डायरेक्ट मटेरियलची अमाऊंट रेडीमेड दिलेली नाही, ती आपल्याला शोधावी लागेल. आणि नेहमीचा आपला जो फॉर्म्युला असतो मटेरियल कन्झ्युम्ड फाइंड आउट करण्याचा, तो म्हणजे ओपनिंग स्टॉक प्लस purchases minus closing stock. This formula is used to calculate the amount of material consumed, raw material consumed, that is direct material. एक्झाम्पलमध्ये डायरेक्ट मटेरियल रेडीमेड दिलं नसेल तर डायरेक्ट मटेरियलची अमाऊंट शोधण्यासाठी हा फॉर्म्युला वापरला तो ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेसेस ऑफ रॉ मटेरियल मायनस क्लोजिंग स्टॉक. आणि परचेसेस करत असताना परचेसेसशी रिलेटेड, if our business has incurred any expenses relating to purchase of goods, okay, बिझनेसने वस्तू परचेस करताना, खरेदी करताना जर कोणता खर्च केला असेल गुड्स परचेस करण्यासाठी, फॉर एक्झाम्पल कॅरेज ऑन परचेसेस, ओके, किंवा फॉर एक्झाम्पल कॅरेज इनवर्ड, ओके, these are the certain expenses relating to the purchases. If any such expenditure is incurred, then such expenditure is also added while calculating the
अमाऊंट ऑफ रॉ मटेरियल कन्झ्युम्ड. ज्या वेळेला आपण मटेरियल कन्झ्युम्डची अमाऊंट फाइंड आउट करतो तेव्हा फॉर्म्युला नेहमी ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेसेस ऑफ रॉ मटेरियल मायनस क्लोजिंग स्टॉक करायचा. फक्त वस्तू परचेस करताना जर काय खर्च आला असेल परचेसेसशी रिलेटेड, फ्रेट असेल, कॅरेज असेल, तर तो खर्च देखील परचेसेसमध्ये ॲड केला जातो. ओके, दिस फॉर्म्युला शुड बी यूज्ड टू कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ प्राईम कॉस्ट, द अमाऊंट ऑफ रॉ मटेरियल कन्झ्युम्ड. ज्या वेळेला रॉ मटेरियल कन्झ्युम्डची अमाऊंट आपल्याला रेडीमेड दिलेली नसते तेव्हा ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागतो आणि मटेरियल कन्झ्युम्ड आपण शोधून काढू शकतो. ओके, नाव रीड द एक्झाम्पल केअरफुली. फर्स्ट पॉईंट इज ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल अमाऊंट इज 40,000. ओके, एक्झाम्पलच्या पहिल्यांदा सांगितले रॉ मटेरियलचं ओपनिंग स्टॉक. एक्झाम्पलमध्ये जर रॉ मटेरियलचा ओपनिंग, क्लोजिंग आणि परचेसेस दिलं असेल तर त्याच्यावरून आपल्याला मटेरियल कन्झ्युम्ड हे शोधता येतं. ओके, एक्झाम्पलमध्ये ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, परचेसेस ऑफ रॉ मटेरियल, क्लोदिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल या 2-3 गोष्टी दिल्या असतील तर त्याच्यावरून मटेरियल कन्झ्युम्ड हे शोधावं लागतं. हे आपण समजून घ्यायचे. मग रॉ मटेरियलचं ओपनिंग स्टॉक किती आहे? 40,000 आहे. आत्ताच फॉर्म्युला सांगितला ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोदिंग स्टॉक. याच्यावरून आपण मटेरियल कन्झ्युम्ड कॅल्क्युलेट करतो. सो त्याला एम नाव दिले, एम फॉर मटेरियल कन्झ्युम्ड. देन सेकंड पॉईंट इज परचेसेस ऑफ रॉ मटेरियल अमाऊंट इज 1,80,000. रॉ मटेरियल खरेदी केले 1,80,000. ते सुद्धा आपण मटेरियल कन्झ्युम्ड कॅल्क्युलेट करताना घेतो. सो इट इज नेम्ड ॲज एम फॉर मटेरियल कन्झ्युम्ड. देन नेक्स्ट इज क्लोदिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल अमाऊंट इज 80,000. रॉ मटेरियलचा जो काय क्लोदिंग स्टॉक आहे महिन्याच्या शेवटचा तो किती आहे? इट इज 80,000. 80,000 रुपये स्टॉक आहे. आपला जो फॉर्म्युला आहे मटेरियल कन्झ्युम्डचा त्यावेळेला आपण ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोदिंग स्टॉक करतो आणि मग आपल्याला मटेरियल कन्झ्युम्ड मिळतं. सो त्याला देखील एम फॉर मटेरियल कन्झ्युम्ड असं दिलेलं आहे. देन नेक्स्ट इज कॅरेज इनवर्ड अमाऊंट इज 10,000. Now question is what is carriage inward? Carriage inward means goods comes into the business. बिझनेसमध्ये वस्तू आल्या. बिझनेसमध्ये कधी वस्तू येतात? व्हेन एनी बिझनेस मेक्स परचेसेस ऑफ गुड्स. ज्या वेळेला वस्तू खरेदी केल्या जातात त्यावेळेला वस्तू येतात. सो इट इज एक्सपेन्सेस रिलेटिंग टू परचेसेस. हा परचेसेसशी रिलेटेड खर्च आहे. आणि मगाशी सांगितलं व्हाईल मेकिंग परचेसेस इफ एनी एक्सपेंडिचर इज इन्कर्ड देन इट इज ॲडेड व्हाईल कॅल्क्युलेटिंग द मटेरियल कन्झ्युम्ड. जो आपला फॉर्मॅट आहे मटेरियल कन्झ्युम्ड कॅल्क्युलेट करण्याचा त्यामध्ये ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोदिंग स्टॉक करतो. पण परचेसेस आपण जे प्लस करतो तसंच परचेसेसशी रिलेटेड एखादा खर्च असेल तो सुद्धा त्यामध्ये प्लस केला जातो, ॲड केला जातो. त्यामुळे तो देखील मटेरियल कन्झ्युम्डमध्ये येणार आहे. सो त्याला देखील एम नाव दिलं. ओके, हे जे 4 पॉईंट्स आहेत ओपनिंग स्टॉक, परचेसेस, क्लोजिंग स्टॉक आणि एक्सपेन्सेस या चारीवरून आपण सुरुवातीला मटेरियल कन्झ्युम्ड म्हणजेच रॉ मटेरियल कन्झ्युम्ड ज्यालाच आपण डायरेक्ट मटेरियल असं म्हणतो हे आपण फाइंड आउट हे करणार आहोत. दिस इज फर्स्ट पॉईंट. आफ्टर दॅट नेक्स्ट इज डायरेक्ट वेजेस अमाऊंट इज 1,50,000. आता नावामध्ये सांगितलं की हे वेजेस डायरेक्ट आहेत आणि 3च खर्च डायरेक्ट असतात. एक डायरेक्ट मटेरियल जे सुरुवातीला आपले झाले जे आपण कॅल्क्युलेट करणार आहोत फॉर्म्युलाप्रमाणे रॉ मटेरियल कन्झ्युम्ड ते. दुसरा म्हणजे डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस या तिन्हीच्या बेरजेला आपण प्राईम कॉस्ट म्हणतो. सो त्याला पी नाव दिलं आहे, पी फॉर प्राईम कॉस्ट. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट इज डायरेक्ट एक्सपेन्सेस अमाऊंट ऑफ डायरेक्ट एक्सपेन्सेस इज 30,000. डायरेक्ट एक्सपेन्सेस किती आहेत? 30,000. हा सुद्धा डायरेक्ट खर्च आहे. सर्व डायरेक्ट खर्चाच्या बेरजेला आपण प्राईम कॉस्ट असं म्हणतो. सो त्याला पी नाव दिलं, पी फॉर प्राईम कॉस्ट. म्हणजे प्राईम कॉस्ट म्हणजे जे तिन्ही खर्च येतात डायरेक्ट मटेरियल पहिल्यांदा झालं, डायरेक्ट वेजेस झालं आणि आत्ता जे तिसरं आहे ते म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस. तिन्हीसुद्धा डायरेक्ट खर्च आलेले आहेत आणि हे तिन्ही खर्चची बेरीज आपण करतो त्याला आपण प्राईम कॉस्ट असं म्हणतो. प्राईम कॉस्ट इज अ सम ऑफ ऑल डायरेक्ट कॉस्ट. जे डायरेक्ट कॉस्ट असतात ज्यामध्ये पहिलं डायरेक्ट मटेरियल आहे, सेकंड डायरेक्ट वेजेस आहे आणि तिसरं डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. या तिन्हीच्या बेरजेला आपण प्राईम कॉस्ट असं म्हणतो. प्राईम कॉस्ट इज अ सम, इट इज अ टोटल ऑफ ऑल डायरेक्ट कॉस्ट लाईक डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस अँड डायरेक्ट एक्सपेन्सेस. ओके, आफ्टर दॅट ऑल द रिमेनिंग एक्सपेन्सेस
Okay, out of the given 20 to 25 expenses, only these 3 expenses are direct expenses and remaining all the expenses are indirect expenses. हे तीनच खर्च फक्त डायरेक्ट एक्सपेन्सेस असतात, डायरेक्ट कॉस्ट असतात. बाकीचे सर्व खर्च हे इनडायरेक्ट असतात आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेसलाच ओव्हरहेड्स असं म्हटलं जातं. And we know that overheads are classified into 3 categories. First is factory, second is office, and third is selling. Okay, now we will see the expenses one by one. Next is indirect wages, amount is 20,000. Okay, this is indirect. Indirect means it is a overhead. And कोणतं overhead आहे? It is a wages. We know that wages are paid to workers working in the factory, so it is a factory overhead, so it is named as F for factory. Next expenses is factory rent, amount is 10,000. Okay, this expenditure is relating to factory, so F is mentioned. Okay, it is a factory overhead. Next is office rent, amount of office rent is 1,000. In the name itself it is mentioned that it is office expenditure, office overhead, so त्याला O नाव दिले, O for office overhead. Next is indirect material, amount is 1,000. Indirect means overhead. Okay, and we use material in the factory, so त्याला F नाव दिलं, F for factory overhead. Next is depreciation of plant. Plant means plant and machinery. Okay, we know that machinery is used in the factory, so it is a factory overhead. Then next is depreciation of office furniture. This furniture is used in the office, so it is a office overhead. Then next is salary. Amount of salary is rupees 5,000. Okay, we know that salary is paid to people, employees working in a office, so it is a office overhead. हा office overhead चा खर्च आहे. Next is salesman salary, amount 4,000. Okay, salesman is appointed for selling the goods, so it is a selling overhead. हा selling चा खर्च आहे, त्याला S नाव दिलं. Next is factory expenses, amount is 11,400. It is expenses of a factory, so it is a factory overhead, so त्याला F असं नाव दिलं, F for factory. Next is directors remuneration, amount is 24,000. डायरेक्टरचं रेम्युनरेशन आहे 24,000 आणि ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलं बघा, डायरेक्टर्स रेम्युनरेशन शुड बी अलोकेटेड मीन्स डिस्ट्रीब्युटेड टू फॅक्टरी, ऑफिस अँड सेलिंग डिपार्टमेंट. Okay, it means the expenses of rupees 24,000, it should be distributed among factory, office and selling. So this expenditure will be shown under the head factory overhead, under the head office overhead and under the head selling overhead. हा तिन्ही ओव्हरहेडमध्ये हा खर्च दाखवला जाईल आणि त्यांनी रेशो किती सांगितलं बघा, इन द रेशो 3:2:1. आता रेशो बघा 3:2:1 रेशो आहे. आता हा ॲज अ कॅल्क्युलेशन कसं करायचं, 3:2:1 ह्या सर्वांची बेरीज किती येते, 3, 2, 5 आणि 1, 6 म्हणजे भागिले 6 डिवायडेड बाय 6 डिवायडेड बाय 6 म्हणजे रेशो आला 3/6, 2/6, 1/6. पहिला सांगितला आहे कशाला, पहिला शब्द फॅक्टरीचा आहे म्हणून 3/6 फॅक्टरीला. दुसरा आहे ऑफिस, त्यामुळे ऑफिसला 2/6 आणि शेवटी सेलिंग आहे, सेलिंगला किती येणार आहे 1/6. जो रेशो दिलेला आहे 3:2:1 तो आपण रेशो मेन्शन केला 3/6, 2/6 आणि 1/6 तो तिन्ही ठिकाणी येणार आहे. दिस इज ॲडजस्टमेंट. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज सेलिंग एक्सपेन्सेस, अमाऊंट इज 2,000. ओके, this expenditure is incurred for selling the goods, so it is a selling overhead. Then next expenses is traveling expenses, amount incurred is rupees 2,200. ट्रॅव्हलिंगचा खर्च 2,200. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आर इन्कर्ड फॉर सेलिंग द गुड्स. The salesmen who are appointed for selling the goods, they have to travel from one place to another place for selling the goods. So selling expenses are incurred for sales purpose, selling purpose. Traveling expenses are incurred for selling purpose, so it is a selling overhead. Then next expenditure is carriage outward. Amount of carriage outward is rupees 2,000. Outward means it is a selling expenditure. Okay, okay, when the goods are sold to the customers, then this carriage is paid. Okay, goods goes out from the business, so it is outward. This expenditure is incurred when the goods goes out from the business, and we know that when a businessman sells the goods, then goods goes out from the business, so it is a selling expenditure. Okay, next is sales. Amount of sales is rupees 5 lakhs.
And last is advertisement. Amount of advertisement is rupees 4,000. We know that advertisement is made for selling the goods, for increasing the sales of the business, so it is a selling overhead. Okay, these are the expenses, and we have classified whether this expenditure is factory overhead, whether it is office overhead, whether it is selling overhead, or whether it will come under prime cost, etc., etc. And we have also seen the adjustment that directors remuneration should be distributed among factory, office and selling in the ratio 3/6, 2/6 and 1/6. Okay, after that prepare a cost sheet showing total and per unit of prime cost, factory cost, cost of production, total cost, profit and sales. Okay, with the help of this information we have to find out the total and per unit of prime cost, factory cost, cost of production, total cost, profit and sales. ओके, आपल्याला एकूण आणि पर युनिट ह्या सर्व कॉस्टची अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. फर्स्ट, व्हॉट इज द नेम ऑफ द कंपनी? नेम ऑफ द कंपनी इज PQR लिमिटेड. इट हॅज प्रोड्युस्ड 500 युनिट्स फॉर द मंथ एंडेड. सो सुरुवातीला मेन्शन केलं कंपनीचं नाव PQR लिमिटेड. वी हॅव टू प्रिपेअर कॉस्ट शीट. सो ऑन द सेकंड लाईन कॉस्ट शीट, and it is for the month ended. So for the month ended 31st March 2019. Okay, these are the 3 points which we mention every time. Additionally, we have to mention the output, that is goods produced. Output is 500 units. It is mentioned in the first sentence of the example that it has produced 500 units during the month. Okay, so output is mentioned here. Output is 500 units. This output is considered while calculating the cost per unit. ज्या वेळेला आपण कॉस्ट पर युनिट फाइंड आउट करणार आहोत त्यावेळेला आपल्याला हे आउटपुट हे विचारामध्ये घ्यावं लागतं. अँड द फॉर्मॅट इज, we have to prepare 4 columns. First column is particulars, second column amount in rupees. It is for mention, it is just like an inner column amount for recording amount in inner column. Then third column is total cost and last column is cost per unit. Okay, so let's start with this. First, we know that whenever we prepare the cost sheet we have to find out the prime cost. Prime cost is the first step. And what is prime cost? Prime cost is a sum of direct material, direct wages and direct expenses. But in this example amount of direct material is not given in a ready-made form, so we have to use the formula opening stock plus purchases minus closing stock. And any expenses relating to purchases like carriage inward, it should be added in the purchases. मग बघा, ओपनिंग स्टॉक आहे 40,000, पर्चेसेस आहेत 1,80,000. सो लेट स्टार्ट. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 40,000 प्लस पर्चेसेस ऑफ रॉ मटेरियल 1,80,000. हे ॲड केले, पर्चेसेस आपण ॲड करतो. तसंच पर्चेसेसशी रिलेटेड खर्च जो असेल कॅरेज इनवर्ड सारखा तो देखील ॲड करतो आपण. बघा, मग टिक मार्क करूया. जे पोस्टिंग झालं आहे त्याला ओपनिंग स्टॉक झालं, पर्चेसेस झालं, कॅरेज इनवर्ड किती आहे? कॅरेज इनवर्ड इज 10,000. सो ॲड कॅरेज इनवर्ड अमाऊंट इज 10,000. ह्या तिन्हींची बेरीज केली, टोटल कम्स टू 2,30,000. फॉर्म्युला आहे ओपनिंग स्टॉक प्लस पर्चेसेस प्लस पर्चेस रिलेटेड एक्सपेन्सेस अँड मायनस क्लोजिंग स्टॉक. बघा, क्लोजिंग स्टॉक किती आहे? अमाऊंट ऑफ क्लोजिंग स्टॉक इज ₹80,000. मग क्लोजिंग स्टॉक त्यातून मायनस केला, लेस क्लोजिंग स्टॉक 80,000. वजाबाकी जी आहे ती आउटर कॉलमला नेक्स्ट लाईनला लिहिली, त्याला नाव दिलं रॉ मटेरियल कन्झ्युमड. अमाऊंट ऑफ रॉ मटेरियल कन्झ्युमड इज ₹1,50,000. रॉ मटेरियल कन्झ्युमड मीन्स डायरेक्ट मटेरियल. When in this example the amount of direct material is not given in a ready-made form, so we use the formula opening stock of raw material plus purchases of raw material minus closing stock. या एक्झाम्पलमध्ये डायरेक्ट मटेरियलची अमाऊंट रेडीमेड दिलेली नाही, त्यामुळे ती शोधण्यासाठी आपण फॉर्म्युला वापरला ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस पर्चेसेस ऑफ रॉ मटेरियल मायनस क्लोजिंग स्टॉक. आणि पर्चेसेस ॲड करताना पर्चेसेस रिलेटेड जर एखादा खर्च असेल जसं की कॅरेज ऑन पर्चेसेस, कॅरेज इनवर्ड किंवा फ्रेट किंवा एक्सपेन्सेस ऑन पर्चेसेस ते त्यामध्ये ॲड केले जातात. आणि मटेरियल कन्झ्युम्ड किती शोधून काढलं? 1,50,000. मटेरियल कन्झ्युम्ड म्हणजेच हे डायरेक्ट मटेरियल आहे. ओके, दिस इज फर्स्ट. त्यानंतर बाकीचे डायरेक्ट एक्सपेन्सेस बघा, डायरेक्ट वेजेस 1,50,000 आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस किती? 30,000. 1,50,000 आणि 30. बघा ते पुढे लिहिलं आहे आपलं रॉ मटेरियल कन्झ्युम्ड हेच आहे, त्याचं पुढे लिहून घेतलं आहे 1,50,000 आहे, त्याखाली डायरेक्ट वेजेस 1,50,000, डायरेक्ट एक्सपेन्सेस 30,000 जे आपण आत्ता पाहिले. बघा पुन्हा एकदा
डायरेक्ट वेजेस 150 आहेत आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस 30,000 आहेत. तेच फक्त घेतले तिथे 150 आणि 30 ह्या सर्वांची बेरीज केली आणि ते बेरीज झाले 3,30,000. त्याला आपण नाव देतो प्राईम कॉस्ट. जे 3 डायरेक्ट खर्च असतात, एक म्हणजे डायरेक्ट मटेरियल ज्याला आपण रॉ मटेरियल कन्झ्युम्ड देखील म्हणतो, दुसरा डायरेक्ट वेजेस आणि तिसरा डायरेक्ट एक्सपेन्सेस. या तिन्हीच्या बेरीजला प्राईम कॉस्ट म्हणतात. प्राईम कॉस्ट किती आली? 3,30,000. ही टोटल प्राईम कॉस्ट आहे. ती आपण टोटल कॉलममध्ये मेन्शन केली, सेकंड कॉलममध्ये 3,30,000. आता ही जी टोटल प्राईम कॉस्ट आहे त्याच्यावरून आपल्याला पर युनिट एका वस्तूची प्राईम कॉस्ट कशी शोधायची? तर जी टोटल प्राईम कॉस्ट आली 3,30,000 त्याला आपल्या क्वांटिटीने डिवाइड करा. आपली क्वांटिटी इथे मेन्शन केली. आपली क्वांटिटी किती आहे बघा, अवर क्वांटिटी इज 500 युनिट्स. 3,30,000ला 500ने डिवाइड केलं, एका वस्तूची प्राईम कॉस्ट किती आली? ती आली 660 रुपये. ओके, पर युनिट कॉस्ट फाइंड आउट कशी करायची? जे टोटल कॉस्ट येईल त्याला आपल्या क्वांटिटीनं 500नं भागलं, एका वस्तूची प्राईम कॉस्ट आली 660 रुपये. Okay, calculation of prime cost is the first step, and after prime cost all direct costs are covered. Now all the remaining expenses are overheads. Overheads are classified into 3 categories. First is factory, second is office and third is selling. सो प्राईम कॉस्टमध्ये पहिल्यांदा आपण ॲड करतो सिक्वेन्स प्रमाणे फॅक्टरी ओव्हरहेड. सो एक वेळ जागा सोडून हेडिंग द्यायचं ॲड फॅक्टरी ओव्हरहेड. आता फॅक्टरीचे कोणकोणते खर्च आहेत बघा, सर्व खर्च आपण एका खाली लिहूया. पहिला खर्च आहे, फर्स्ट स्लाईडमधले सर्व खर्च झाले. पहिला खर्च आहे इनडायरेक्ट वेजेस 20,000 आणि फॅक्टरी रेंट 10,000. 20,000 आणि 10,000 बघा. मग इनडायरेक्ट वेजेस 20,000, फॅक्टरी रेंट 10,000. फक्त अमाऊंट इथं फक्त खाली आलेले. इनडायरेक्ट वेजेसची अमाऊंट 20,000 आणि फॅक्टरी रेंट किती? 10,000. देन नेक्स्ट इज फॅक्टरी ओव्हरहेड. इनडायरेक्ट मटेरियल 1,000 आणि डेप्रिसिएशन 3,000. 1,000 3,000 1,000 and 3. Indirect material 1,000, depreciation 3,000. Next factory overhead is factory expenses 11,400. 11,400. Okay, factory expenses 11,400 and लास्ट एक्सपेंडिचर इज डायरेक्टर्स रेम्युनरेशन. फॅक्टरीला किती येईल बघा, रेशो किती आपला फॅक्टरीचा 3/6. 3:1 आहे म्हणजे 3/6. टोटल खर्च 24,000च्या 3/6 म्हणून इथं मेन्शन केलं. डायरेक्टर रेम्युनरेशन 3/6. 3/6 कशाच्या? एकूण खर्च जो आहे त्याच्या 3/6 तो येतो 12,000. जो एकूण खर्च आपल्याला दिलेला आहे किती आहे खर्च? 24,000. 24,000च्या किती करायचं? 3/6. ते केल्यानंतर ते अमाऊंट किती येते? अमाऊंट कम्स टू 12,000. ओके, अमाऊंट फक्त इथं समोर येण्याच्याऐवजी त्या खाली आलेले आहेत. ओके, हे सर्व फॅक्टरीचे खर्च झाले. त्याखाली रेश पूर्ण ओढली. ह्या सर्व फॅक्टरीच्या खर्चाची बेरीज बाहेर घेतली, ती किती आली? 57,400. हा फॅक्टरीचा एकूण खर्च आहे. एकूण खर्च 57,400. त्याला आपल्या क्वांटिटी किती आहे? क्वांटिटी आहे 500. त्यानं 500ने डिवाइड केलं. 57,400ला डिवायडेड बाय 500 केलं. एका वस्तूचा खर्च किती येतो? तो येतो 114.8. म्हणजे फॅक्टरी एक वस्तू बनवण्यासाठी फॅक्टरीमध्ये खर्च 114 रुपये 80 पैसे एवढा येतो. हा फॅक्टरीचा खर्च आहे. आपण काय करतो? प्राईम कॉस्टमध्ये फॅक्टरीचे ओव्हरहेड ॲड केले. आपल्याला फॅक्टरी ओव्हरहेड ॲड करायचे आहेत. फॅक्टरी ओव्हरहेड ॲड केल्यानंतर आपल्याला काय मिळतं? फॅक्टरी कॉस्ट. त्यालाच आपण म्हणतो वर्क्स कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट किंवा त्यालाच काय म्हणतो आपण? वर्क्स कॉस्ट. मग बघा 3,30,000 प्लस 57,400 टोटल किती आली? 3,87,400. ओके, 660 प्लस 114.8 टोटल किती आली? 774.8. ओके, दिस इज टोटल फॅक्टरी कॉस्ट अँड पर युनिट फॅक्टरी कॉस्ट. ओके, पहिल्यांदा आपण फॅक्टरी ओव्हरहेड ॲड केले. नाव सेकंड इज टू ॲड ऑफिस ओव्हरहेड. सिक्वेन्स आहे, पहिल्यांदा फॅक्टरी ओव्हरहेड्स, त्याच्यानंतर ऑफिस ओव्हरहेड. मग आता ऑफिसचे खर्च कोणकोणते आहेत बघा. पहिल्या स्लाईडला सर्व खर्च झालेले आहेत, टिकमार्क झालेले आहेत. सेकंड स्लाईडला बघा, पहिला ऑफिसचा खर्च ऑफिस रेंट 1,000 आणि डेप्रिसिएशन 200 रुपये. 1,000 आणि 200 बघा. मग ऑफिसमध्ये ऑफिस रेंट 1,000 आणि डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 200 रुपये. त्यानंतर ऑफिसचा खर्च बघा, सॅलरी आहे 5,000 आणि त्यानंतर ऑफिसचा फक्त डायरेक्टर्स रेम्युनरेशन एक येणार आहे बघा. मग सॅलरी 5,000, पहिल्यांदा सॅलरी 5,000 आणि डायरेक्टर्स रेम्युनरेशन किती आहे? तर एकूण खर्च आहे 24,000 डायरेक्टर्स रेम्युनरेशनचा. त्यापैकी जो रेशो आहे किती आहे रेशो ऑफिसला? ऑफिसचा रेशो आहे 2/6. त्यामुळे 24,000च्या 2/6
म्हणून तिथे मेन्शन केलं 2/6, ते येतं 8,000 रुपये. एकूण खर्च जो दिला आहे 24,000 रुपये, हा एकूण खर्च आहे 24,000. आणि आपला जो रेशो आहे त्याप्रमाणे ऑफिसला किती जाणार आहेत तर 2/6, म्हणून फक्त इथं ब्रॅकेटमध्ये 2/6 मेन्शन केलं. ते अमाऊंट किती आली 8,000 रुपये. त्यामुळे एकूण जे ऑफिसचे ओव्हरहेड्स आहेत ते एकूण फक्त 4च खर्च आहेत, ते 4ही खर्च लिहिले, त्याखाली रेश ओढली. एकूण ऑफिसचा खर्च बाहेर किती आला, टोटल खर्च आला 14,200. हा 14,200 एकूण खर्च आहे, त्याला क्वांटिटीने डिव्हाइड करा. आपली क्वांटिटी किती आहे 500, एकूण खर्च 14,200, त्याला 500ने डिव्हाइड केलं, एका वस्तूचा खर्च किती आला 28.4. जो एकूण खर्च आहे त्याला फक्त क्वांटिटी 500ने डिव्हाइड केलं की आपल्याला पर युनिट खर्च मिळतो. त्यामुळं एक वस्तू बनवण्यासाठी ऑफिसमधला खर्च आहे 28.4. मग आता हे खर्च ॲड करा. फॅक्टरी कॉस्टमध्ये ऑफिस ओव्हरहेड ॲड केले की आपल्याला काय मिळतं, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. ओके, आपला जो सिक्वेन्स आहे फॅक्टरी ओव्हरहेड, फॅक्टरीचे खर्च ॲड केल्यावर फॅक्टरी कॉस्ट मिळते, तसं ऑफिस ओव्हरहेड ॲड केल्यानंतर आपल्याला मिळतं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. मग बघा 387,400 अधिक 14,200, एकूण खर्च किती आला 4,01,600. तसंच 774.8 प्लस 28.4, एकूण खर्च किती आला पर युनिट 803.2. ओके, दिस इज कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. फॅक्टरीचे खर्च झाले, ऑफिसचे झाले. आता शेवटचा खर्च म्हणजे सेलिंग ओव्हरहेड. आता सेलिंग ओव्हरहेड ॲड करूया. बघा सेलिंगचे खर्च कोणकोणते आहेत एक्झाम्पलमध्ये. फर्स्ट स्लाईड सर्व झालेली आहे. सेकंड स्लाईडमध्ये एकच खर्च आहे सेलिंगचा, कोणता, सेल्समन सॅलरी 4,000, ही पण स्लाईड संपली. त्यानंतर सेलिंग एक्सपेन्सेस 2,000, 4,000 आणि 2,000. बघा सेलिंगमध्ये सेल्समन सॅलरी 4,000, सेलिंग एक्सपेन्सेस किती 2,000 रुपये. ओके, हे दोन खर्च झाले. त्याच्यानंतर पुढचा खर्च बघा सेल्समन सॅलरीनंतर, ही स्लाईड सर्व झालेली आहे. बघा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 2,200, कॅरेज आउटवर्ड 2,000, 2,200 आणि 2,000. बघा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 2,200, कॅरेज आउटवर्ड किती 2,000 रुपये. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲडव्हर्टाइजमेंट किती 4,000 रुपये. ॲडव्हर्टाइजमेंट मेन्शन केलं आहे, ॲडव्हर्टाइजमेंट 4,000. सर्व खर्च झाले, फक्त एक आपला राहिला आहे ॲडजस्टमेंटचा. ॲडजस्टमेंटप्रमाणे डायरेक्टर्स रेम्युनरेशन किती आहे, एकूण खर्च 24,000 आहे आणि रेशो आहे 3:2:1. त्यातला सेलिंगचा रेशो 1 आहे, 1 म्हणजे 1/6, मग 24,000च्या 1/6. बघा मग सेलिंगला 24,000च्या 1/6 जाईल, म्हणून डायरेक्टर्स रेम्युनरेशन 1/6 ते किती येतं बघा कॅल्क्युलेशन करताना 24,000 ओके गुणिले 1/6 म्हणजे 6 चौक 24 म्हणजे 4,000. इथं अमाऊंट आली बघा 4,000 रुपये. एकूण जो खर्च दिला आहे तो फक्त फॅक्टरी ऑफिस आणि सेलिंगमध्ये डिस्ट्रीब्यूट केला, त्याप्रमाणे सर्व खर्च आले. सेलिंगचे खर्च होते ते लिहिले, सर्व खर्चाची बेरीज बाहेर केली. एकूण खर्च किती आला सेलिंगचा, टोटल सेलिंग ओव्हरहेड्स इज ₹18,200. हा सेलिंग डिपार्टमेंटचा सेलिंगचा महिन्याभराचा खर्च आहे 18,200. हा एकूण खर्च आहे, त्याला आपल्या क्वांटिटीने डिव्हाइड करा. क्वांटिटी किती आहे 500, एकूण खर्च 18,200, त्याला 500ने डिव्हाइड केलं. पर युनिट खर्च किती आला, एका वस्तूचा खर्च आला 36.4. ओके, पर युनिट खर्च फाइंड आउट करण्यासाठी जो एकूण खर्च आहे त्याला फक्त क्वांटिटी जे आपले आहे 500 त्याने डिव्हाइड केलं की आपल्याला पर युनिट खर्च मिळाला. ओके, सेलिंगचा खर्च रेकॉर्ड ॲड केला की सर्व खर्च झाले, त्यामुळे येणाऱ्या बेरजेला म्हणायचं टोटल कॉस्ट. बघा टोटल कॉस्ट किती येते, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन होतं 4,01,600, त्यामध्ये 18,200 ॲड केले, एकूण खर्च आला 4,19,800. पर युनिटमध्ये पण बघा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर युनिट होतं 803.2 प्लस 36.4, एकूण खर्च किती आला पर युनिट 839.6. हा झाला पर युनिट खर्च टोटल कॉस्ट. सेलिंग खर्च हा शेवटचा खर्च आहे, त्यामुळे येणाऱ्या बेरजेला टोटल कॉस्ट असं म्हटलं. त्या टोटल कॉस्टमध्ये आपण प्रॉफिट ॲड करतो आणि मग आपल्याला मिळतात ते सेल्स. या देखील एक्झाम्पलमध्ये आपल्याला सेल्सचे अमाऊंट दिले, प्रॉफिट आपल्याला शोधून काढायचं आहे. बघा सेल्स किती आहेत, एक्झाम्पलमध्ये सेल्स दिलेले आहेत 5 लाख रुपये. सेल्सचे अमाऊंट 5 लाख आहे, म्हणून इथं सेल्स मेन्शन केले 5 लाख. सेल्सच्या खाली एकूण टोटलमध्ये अमाऊंट केली मेन्शन केली 5 लाख. मग आता खर्च 4,19,800 आणि त्या वस्तू विकल्या 5 लाखाला. दोन्हीमध्ये जो डिफरन्स आहे डिफरन्स कॅल्क्युलेट करा. 5 लाखामधून खर्च वजा करा, मधला जो आहे तो प्रॉफिट, किती प्रॉफिट आला 80,200. तोच आपण पर युनिटसुद्धा कसा फाइंड आउट करू शकतो. एकूण सेल्स किती आहेत 5 लाख, 5 लाख रुपये एकूण सेल्स आहेत आणि आपली क्वांटिटी किती आहे 500. 500ने त्याला डिव्हाइड करा, जो एकूण सेल्स आहेत 5 लाखाला 500ने डिव्हाइड केलं म्हणजे आपण एक वस्तू किती रुपयाला विकतो 1,000 रुपयाला वस्तू ती विकतो.
बरोबर. 5,00,000 हे एकूण सेल्स आहेत. एकूण सेल्स म्हणजे सर्व वस्तू विकून सर्व वस्तू 5,00,000ला विकल्या. म्हणजे एक वस्तू कितीला विकली ते शोधण्यासाठी 5,00,000ला अमाऊंटला क्वांटिटी आपले 500ने डिवाइड केलं, म्हणजे एक वस्तू आपण विकली 1,000ला. 1,000ला वस्तू सेल केली, ती आपण तयार कितीला केलेली 839.6ला तयार केली आणि 1,000ला विकली. दोन्हीमधला डिफरन्स किती 160.4. कसा फाइंड आउट केला 1,000तून 839.6 गेले, एका वस्तूचा प्रॉफिट किती आला 160 रुपये 40 पैसे. Okay, so here by this way we can calculate the total and per unit of prime cost, factory cost, cost of production, total cost, profit etc etc. आपल्याला जी दिलेली इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरून आपण प्राईम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, टोटल कॉस्ट, प्रॉफिट, सेल्स याच्या अमाऊंट आपण कॉस्टशीटमधून फाइंड आउट करतोच, पण युनिट कॉस्टिंगमध्ये अंडर युनिट कॉस्टिंग मेथड वी फाइंड आउट द पर युनिट अमाऊंट्स ऑल्सो. प्राईम कॉस्टची पर युनिट अमाऊंट म्हणजे एक वस्तू तयार करण्यासाठी प्राईम कॉस्ट किती होते, एक वस्तूसाठी फॅक्टरी कॉस्ट किती, एका वस्तूचे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किती, एका वस्तूची टोटल कॉस्ट किती, एका वस्तूचा प्रॉफिट किती. इट इज कॅल्क्युलेटेड, इट इज फाउंड अंडर युनिट कॉस्टिंग मेथड. Okay, so these are the examples on unit costing. The title of our topic is job costing and unit costing. In job costing we have taken 4 examples, in unit costing we have taken 2 examples. Okay, so that's it with this particular topic. Here we complete our this topic. Okay, you should write down this example and solution in your notebook. In the next lecture we will start with the next and last topic of our syllabus. Okay, thank you very much.